दुपार झाली. दुपारचे वाजले 2 किंवा 2:30 वाजलेत. आणि आमची लाईट अरे लाल आहे ना रे. एवढं नाही मी तुला म्हणून लावलं का नाही चांदे त्या लोकांजवळचं लाल नसते म्हणून. पण लोक जाऊन घेतले हे बसलेल्या म्हणजे गाडा फिक्स गाडा ते गाड्यावाले शेतकरी ज्या वेळेस घेऊन येतात का त्यावेळेस तरी जाऊन आपण डेली आणायचं ते त्या ह्याच्यातून बाजारातून. तर मित्रांनो गावाकडून ही दोघे जोडी आली बरं का, राधा आणि चांदू. त्याला मी पहिलंच अगोदरच म्हणत होतो की असं डायरेक्ट नाही येत आहेत, मला आधी काम वगैरे बघू दे म्हणलं. आणि मग काम बघितल्यावर मग काय नाही, तरी पण तो आलाच, ऐकला नाही काय नाही. पण आता थोडी त्याचं मन लागत नाही इथं नाही का, तरी मी इथं राहा म्हणायलो पण त्यांचं लागणं झाले मन. कोणालाही वाटतं नाही का आपलं आपलं हे असावं, काम असावं, आपलं आपलं संसार घर. पाहुण्या रावण्याचे तर किती दिवस राहते, 1 दिवस 2 दिवस. त्याला काम बघितले बरं का आपण एका ठिकाणी काम. काय म्हणलं रे? 5 वाजता सांगतो म्हणजे 5 वाजता सांगतो म्हणले. तर तिथं राहायचं शेड आहे, एकच शेड मारलेलं आहे. आणि घरगुती म्हणजे घर आहे, एक बंगला बांधणं चालू आहे. त्या बंगल्यामध्ये समजा पाणी गिनी मारायचं, राखण करायची. पगार किती देतो म्हणले? 12,000. आणि राहायला रूम थोडं तिथं अडचण आहे समजा, एक बाथरूमची, त्यामुळं नको म्हणाय तुम्ही. हा काय म्हणले तू? भावे शिकडे रे बाळा, ऊन लागल. आणि गरमी एवढी व्हायली इथं, हवा यायली नाही, कोणीकडे चालली काय माहिती. अजून तर काय खरं नाही. जून महिना आता लागत आलाय. डोळ्यात गेले का पावसा? निघलं का? पुष्कराज इकडं मस्त टरबूज खायलाय. सकून टरबूज कापले. गोड आहे का नाही? हा सकाळचं लय गोड होतं ते आखंडीला. मला वाटतं ना म्हणजे दुसरे भेटलेच नव्हते. पाहा ना खाऊन. ते सकाळचं मी चांगलं लागू लागलं म्हणून तर मी मागितलं होतं तुला. म्हणून तुम्ही असं आणलं. घेईच न गेलो मग तर शेप आणायचे असते ना मग. पानसट या मिठानं तरी कसं तरी चविष्ट लागायले. आमच्या मालकाचं काम कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, आमचा मालक एकदम रॉयल माणूस आहे. मी ज्यावेळेस आलतो त्यावेळेस हे शेड होतं इथं, आणि या घरांचं बांधकाम काय ना बेसिमेंट चालू होतं. मी लगेच बाथरूम बोललो की लगेच दुसऱ्या दिवशी मला बाथरूम येऊन उभं झालं इथं. कोणती गोष्ट म्हणलं की मला लगेच हजर होती. आता बाकीच्यांचं तसं नसतंय ना, प्रत्येक माणूस सारखा नसतो. किंवा मग बोटाचे 5ही बोटं हाताचे सारखे नसतात. कसं तरी ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला, बी कॉम्प्रोमाइज करावं लागते त्याला, नाही तर मग आपल्याला. काय म्हणणं आहे राधे? हा मग राहता का कसं? हा आता गमत झाला कसं काय राहावं लागेल की आता. बघू ते 5 वाजता का कोण येतं. हा 5 वाजता बघू ते काय म्हणते काय नाही. 5 वाजता काय ते रेडीच म्हणतात, होच म्हणतात. भेटू नाही हो टरबूज. आम्ही घेऊनच गेलो त्याच्याकडून, मात्र आम्हाला दुसरा माणूस कोणी भेटू नाही. शेतकऱ्याकडून घेणार होतो आम्ही, मात्र भेटलं नाही. ऊन लागायला रे बाळा, इकडे ये. इकडे भाऊ इकडे इकडे पाहिजे. टरबूज बी खराब आहे म्हणा मित्रांनो, हे बघा
कसं दिसायला ते पहा हे फेकून दे. त्या लोकांजवळ कितकाल्या दिवसाचा माल असते. ये इकडे इकडे गंजाला गंजाला 40 रुपयाचं गेले आमचे 40 रुपये. खाऊ नको डाचल्यावानी व्हायचं पण. हा इकडे गोड बी नाही की हो. डाचल्यावानी होईल. पुन्हा मित्रांनो या घरवाल्या मालकानं पण असे झाडं लावले. तिथं एक इथं अंजीर लावलंय, इथं सेप लावली, इथं आंबा आहे केसर. हां इथं एक नारळाचं झाड आहे, इथं एक आंबा आहे, इथं एक नारळाचं झाड आहे आणि इथं एक हे आहे. हवा लागायली थोडीफार पण तेवढी पण नाही. हा 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 इकडून हवा लागायची रे खास. आपण तिकडे लय मधात बसलो तर तिकडे हवाच येईल झाली. हवा यायली पण इकडूनच चालली ती. हा ते पहा भावेश पाय काय करायलाय.